अजितदादांच्या हातातील घड्याळवरून त्यांच्या देहाची ओळख पटल्याची माहिती समोर येते। दरम्यान ते बारामती दौऱ्यावर होते। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी ते बारामतीच्या दौऱ्यावर जात होते आणि त्या दरम्यान हा मोठा अपघात झालाय। सकाळी लँडिंगच्या वेळेला विमानाचा भीषण अपघात झाला आणि यामध्ये अजित पवारांसह एकूण 5 जणांनी दुर्दैवी निधन झाल्याची बातमी समजली। या निधनाची बातमी समजताच लगेचच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली, कारण ज्यावेळी विमान क्रॅश झालं त्यावेळी ते एका शेतामध्ये पडलं। त्यामुळे आजूबाजूला असणाऱ्या स्थानिकांनी लगेचच घटनास्थळी धाव घेत बचाव कार्याला सुरुवात केली आणि नेमका हा प्रकार कसा घडला याची माहिती देखील देण्यात आली आहे। माहितीनुसार अजित पवार ज्या विमानामध्ये होते ते विमान आकाशामध्ये घिरट्या घालत होतं। त्यानंतर विमान जोरात कोसळलं आणि मोठा स्फोट झाला आणि विमानाचे तुकडे अक्षरशः सगळीकडेच पसरल्याचं पाहायला मिळतंय। सोबतच विमानातील काही देह रक्ताच्या थारोळ्यामध्ये पसरल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान माहितीनुसार अजित पवार यांच्या देहाची ओळख त्यांच्या घड्याळवरून झाल्याची माहिती समोर येते। त्यांच्या हातातील घड्याळ त्यांच्या शेवटची ओळख असल्याचं सिद्ध झालंय। यानंतर देह ताब्यात घेऊन तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं। विमानातील 5 जणांचं देखील निधन झाल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्रात मोठी शोककळा पसरली।